सत्ताधाऱ्यांकडे पैशांचा ढीग आहे। पोलिसांनी या संदर्भात चौकशी करावी। चौकशी न झाल्यास पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे। संबंधित लोकांनीच तो व्हिडिओ पाठवल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। इतका पैसा कुठून आला असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। अंबादास दानवे यांनी ट्विट केलेला आहे हा व्हिडिओ आणि त्या संदर्भात संबंधित लोकांनीच तो व्हिडिओ पाठवल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। इतका पैसा कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। ते समोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल आणि त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं। मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। मला सांगण्याचा मुद्दा आहे की आताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काही यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही आहे, ते सगळ्या गोष्टी। माझं ओपन चॅलेंज आहे अंबादास दानवेंना, जर त्यातली सत्यता असेल तर त्यांनी सगळे पुरावे घेऊन कुठल्याही चॅनल समोर यावं। जर त्यातली अंशतः सत्यता निघाली तर माझा आमदारकीचा राजीनामा मी विधिमंडळाच्या पटलावरती नक्की देणार। तर अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणामधलं ओ काय ठो माहीत नाहीये आणि याचा बोलवता धनी नक्की कोणतरी वेगळा आहे आणि तो समोर आला पाहिजे। तर आमची बदनामी करणं, माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। निवडणुकीचा विषय वेगळ्या अँगलचा असतो, त्यामुळे आरोप प्रतिआरोप होतात, पण अधिवेशन काळामध्ये अशा पद्धती संस्कृती पसरवणं हे काय ठीक नाही। म्हणून मी मागास सांगितलं की याच्यामध्ये बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे। अंबादास दानवेंची एवढी मेमरी पण नाही आहे असं मला वाटतं। म्हणजे अक्कल हा शब्द वापरतो, अक्कल तेवढी पण त्यांना नाही आहे। कुठला विषय कुठल्या याच्या मला तो फोटो जे व्हायरल केलेत ते सगळे कट करून दिलेले आहेत, त्याच्यामुळे काय नवीन नाही आहे। या संदर्भात आता सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येतात, आपण पाहूयात। पहिला तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला महेंद्र शेठ त्याच्यामध्ये दिसत आहेत का? नंबर 1, आता हा बॉडीवरती काय टी शर्ट लाल शर्टवाला कोण आहे? चेहरा त्याने दाखवायला काय अडचण आहे? जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन। ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा। कारण अंबादासने खात्री नाही केली आणि त्याने व्हिडिओ पाठवलेला आहे, पण जे आमच्या महेंद्र शेठने सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।